नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय मसालेदार, चटपटीत असे कुरकुरीत मसाला शेंगदाणे बघणार आहोत। या आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की खरंच हे केवढे कुरकुरीत बनवून तयार झालेत आणि खाऊन सुद्धा दाखवते। आवाज ऐका। झटपट या रेसिपीला सुरुवात करूया। 1.5 कप शेंगदाणे घेतलेत। हवं असेल तर एकदा पाणी स्वच्छ धुतले तरी सुद्धा चालेल। या शेंगदाण्याला छान कुरकुरीतपणा येण्याकरता यावर एक कोटिंग येण्याकरता आपण इथे बेसन पिठाचा वापर करणार आहोत आणि याचबरोबर 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतले। याऐवजी मैदा किंवा तांदळाची पिठी वापरली तरी सुद्धा चालेल। अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलंय, 1 मोठा चमचा धने जिरे पूड आहे आणि यामध्ये छान चटपटीत आंबटसर चव येण्याकरता अर्धा लिंबाचा रस चांगला पिळून घातलाय। याऐवजी आंबटसर 2 चमचे दही वापरू शकता किंवा आमचूर पावडरही वापरू शकता वा अर्ध्या चमच्यालाही कमी सायट्रिक ॲसिडची पूड असेल तर ती घातली तरी सुद्धा चालेल। अर्धा चमचा गरम मसाला घातलाय, अर्धा चमचा चाट मसाला घातलाय, 2 चिमूट यामध्ये हिंग घातलाय आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। या मिश्रणात 1 चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे। रेग्युलर किचनमध्ये आपल्याला जो सोडा असतो तो इथे मी वापरला आहे। आता सुकं साहित्य अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालत याचं आपण मिश्रण बनवून घेणार आहोत। एकदम यामध्ये पाणी ओतू नका, नाहीतर खूप जर सैलसर बॅटर झालं तर याचे कुरकुरीत हे मसाला शेंगदाणे बिलकुल चांगले होणार नाही। आणि जर यामध्ये पिठाची कोटिंग हे शेंगदाण्यावर जर तुम्हाला कमी वाटत असेल ना, तर वरतून तुम्ही थोडंसं बेसन पीठही वापरू शकता। तर अशा प्रकारे हे मिश्रण मी तयार करून घेतलं आहे। जास्त घट्ट किंवा पातळ नाही आहे। 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं, 10 मिनिटं झाली आहे। आता ताबडतोब आपण हे मिश्रण तळायला घेऊयात। जर खूप सुकं वाटत असेल तर 2 ते 3 चमचे पाणीसुद्धा घालू शकता। आता अगोदर एक शेंगदाणा टाकून बघितला, तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि मुख्य साहित्य म्हणजे बघा, मी यामध्ये फूड कलर घालायचा विसरले होते। त्यामुळे एकीकडे आता शिल्लक राहिलेल्या मिश्रणामध्ये 2 चिमूट मी फूड कलर टाकलाय। हा रेड ऑरेंज कलर आहे। चांगलं मिक्स करून घेतलंय आणि एकीकडे हे आपले मसाले शेंगदाणे तळत देखील आहे। हरकत नाही, खाण्याचा रंग नसला तरी सुद्धा चालेल। अशा पद्धतीने साधे सिंपल तुम्ही हे मसाला शेंगदाणे बनवू शकता। हलकासा याचा खळखळ आवाज येऊ लागला की समजून घ्यायचं तयार आहे आणि थंड झाल्यानंतर तर हे शेंगदाणे आणखी कुरकुरीत होतात। बघा आवाज किती छान कुरकुरीत कडक येतोय। आणि अशाच पद्धतीने ना इतर राहिलेलं जे मिश्रण आहे त्याचे मी मसाले शेंगदाणे तळून घेणार आहे। तेलामध्ये सोडताना थोडेसे सुट्टे करून सोडायचे आणि मध्यम आचेवर तळून घ्यायचे। बिलकुल हे शेंगदाणे तेलकट होत नाही। आता थोडंसं जे मिश्रण शिल्लक राहिले ना, यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलाय आणि त्याही छान ह्या बॅटरबरोबर कोट करून तळून घेणार आहे। लसूण पूर्णपणे मी सोललेलं नाही आहे, काही साल राहिलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता देखील घेतलाय। कढीपत्तासुद्धा छान कुरकुरीत होऊ द्यायचा आहे। कढीपत्ता आरोग्यासाठी खूप चांगला असतो, तर ह्या निमित्ताने हा कढीपत्ता तरी खाल्ला जाईल। आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की केवढे कुरकुरीत खमंग असे हे मसाले शेंगदाणे बनवून तयार झाले। आजपर्यंत शेंगदाणा जो आहे ना तो छान तळल्या गेलाय, खरपूस झालाय। अगदी शेवटी यावर वरतून मी तळलेला लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। 2 दिवस जरी हे मसाले शेंगदाणे असेच ठेवले ना तरी सुद्धा नरम पडत नाही। नक्की रेसिपी करून बघा, कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवू विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशीच एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।